चला आता सगळं काम आवरलं. आता फक्त आहे ना फरची पुसायची राहिली. आता आहे ना एवढी फरची पुसितो मग मालकीन बाई काय काम सांगा त्यानं काम नाही काय माहिती. आता पहिली फरची पुसू दे बा मला. हरी तुझ्या मुरलीच्या पायी रे मन मोईले रे मन मोईले. गाईचे वासर म्हशीला सोडली म्हशीचे वासरे गाईला सोडली. हळदीन मळवट बरी रे मन मोईले रे मन मोईले. बरं ये जाऊन येऊन ये ना लई डाग पडाच्या. चा झाली आता पुसून जातो. आता काम आवरलं. मालकीन बाई काय सांगते पाहतो. बापरे उजाडलं काय? सकाळ आहे का दुपार आहे काही कळालं बाई. किती वाजले? बापरे आता तर पार 4:30 होत आले. हा वाळ्या कुठे गेला? हा वाळ्या कुठे? आवाज येईना याचा. झोपला का काय? वाळ्या ए वाळ्या आलो का मालकीन बाई? अरे इकडे काम आहे तुझ्याशी. आलो 2 मिनिटं. हा कधीची आवाज देऊ राहिले बाई. या वाळ्याचं काही चित नाही दिसू राहील. 8-15 दिवसापासून नुसता येण्यासारखा करू राहिला. नुसता कामात त्याचं लक्ष नाही का काही नाही. का मालकीन बाई? अरे वाळ्या तू कुठं होता? काय करीत होता? तुझं काय आहे ना बाबा हल्ली ना कामावर चित्त नाही. 8-10 दिवसापासून तू नेमका कुठं होता मला सांग बरं आता. अहो मालकीन बाई ते तुमचं साड्यान ते वाळलं ना. हा त्याच्या घड्या मारून ठेवल्या. बसला का लगेच? अहो तुम्हीच म्हणा बस. आता आता ग बाई मी का म्हणले बस? नाही ते अपघात झालं मालकीन बाई. ते उभं राहू कटाळा. हा बर बस. मी काय म्हणते हा बोला. तू कपड्यांच्या घड्या घालत होत्या का? मग कपड्यांच्या किती गाड्या घालून ठेवल्या? बाकी सगळं काम आवरलं का? संडास बाथरूम घासलं का? फरची पुसली का? भांडे कपडे सगळं झालं का? सगळं कामावर. हा ना. मग आता एक काम कर. मला आहे ना मस्त आहे ना कॉफी बनवून आण. कॉफी देऊ? हा आणि तू मला सांग पहिले हा? तू आहे ना हल्ली नुसतं कावरा बावरा हो राहिला. तुझं आहे ना काही कामात चित नाही दिसू राहिलं बाबा. पहिल्यासारखा नाही राहिला तू. अहो मालकीन बाई तसं नाही झालं. हा आता आहे ना माझी बायको आहे ना हा डिलेव्हरी होईल ना. हा तर मग मला पैसे लागतील. हा आणि ते काय चित एका ठिकाणी लागा ना. ती अशी गणगण झाली ना हा का दवाखान्याला पैसे लागतील. हा तर मग ते पैसे मालकीन बायकून घ्यावं लागतील. हा तर अशीच गणगण वत चालली होती. हा का? हम्म. म्हणून तू गणगण झाली का? हो असंच झालं. तिचे दिवस तोंडावर आले ना. हा का? हा ना. काय रे बाळा हा? तू मागच्या वर्षी कामाला आला तेव्हा तुझी बायको बाळातीन झाली होती. म्हणजे असे तुला किती पोरं आहे रे बाबा? आता हे 5वं वय. किती? 5वं म्हणजे 5 पोरं झाले का तुला? आता होईल 5वं. हा का? बाबा 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 तू आता लईच प्रगती केली रे बाबा. प्रगती म्हणजे बायकोच दम नाही काढी. हा का? हा काय म्हणती ती? मी घरी गेलो का हा. तिला मागच्या टायमाला म्हणलं पोर झालं ना हा. ऑपरेशन कर. हा नाही हो वाहू द्या म्हणलं. हा का? हा. म्हणजे तुझ्या बायकोला हाऊस आहे का पोरांची? अहो लय हाऊस तिला. आता तुला माहित आहे का आता 2 पोरांची फॅशन आहे. एवढे पोरं काढून ठेवले आणि तू इकडं कामाला तुझी बायको तिकडं हातावरचा परपंच खाला ना खारवडा काल एवढं जानपट काढून ठेवलं रे. तसं नाही झालं हे. हा मालकीन बाई तुम्हाला माहितीये का माय बायको काय हा म्हणा आपल्याला पोर होऊ. हा पण आता आहे ना हा पोर आहे ना जेवढे तुम्ही काढशाल ना हा. तेवढा आपला फायदा आहे. काचा हा काचा फायदा आहे? आता पोरांना पुरी मिळती नाही.
हा हा आणि काहींना पोरावती नाही मग मला म्हण आपण दत्तक देऊ हा आणि पुरी द्यायच्या टायमाला त्या लोकांकडून आपण पैसे घेऊ. हा का हा याचे प्रयत्न आहे आमचे. बया म्हणजे तो आलेच पुढचा प्लॅन आहे रे. हा माझा नाही हा माझ्या बायकोचा. हा का तुम्ही नवरा बायकोले डोके बाजे बाबा. हा अहो मालकीनबाई मी नाही डोकेबाज हा. माझी बायको डोकेबाज. हा ना अरे वा रे वा. ती म्हणा पोरांना पुरी भेटून नाही राहिलं म्हणजे तुम्ही पुरी द्यायचं असलं का तुम्ही हुंडा घेणार त्यांच्याकडून. हा 2-4 लाख रुपये. हा आणि पोरं कोणी मागितलं तर दत्तक द्यायचं ते पैसे घ्यायचे. हा वा 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 वा. आणि आम्ही बसून खाणार. मग तुम्ही म्हातारपणात बसून खाणार. हो हो वा वा वाया मानलं तुला मानलं शाबास चांगलं आहे रे तू. आणि मग नाही असंच करा. अजून किती पोरं होऊन द्यायचे मग. अजून आता 5 झाले. हा अजून 5 पोरांची ना हा माहीत तयारीची. हा का हा आणि बायकोची तयारी. हा ना तिला तीच म्हण 5 होऊन देऊ अजून. हा का आता काय आता एकदा तिला भेटाय. 10 पोरं तुम्हाला पाहिजे बा. हो आता मालकीनबाई एकदा तिला भेटाय गेलो का हा पुन्हा भेटून आलो का हा 2-4 महिने इथं काम करीन. हा तुमच्या तिकडून पगार घेऊन जाईल हा आणि पुन्हा पोराची तयारी करायला बिलगल हा का एखादा महिना. म्हणून मग सारखं जातो वाटतं तू पोराची तयारी करायला. हा मग आता ते प्रगती करायला पाहिजे. हा नाही बरोबर आहे बाबा. हा? तुला हात जोडले वय मला चहा घेऊन ये पहिला कॉफी. हा मालकीनबाई कॉफी राहिली गवा आपलं चाललं डोकं. हा तरी म्हणले सारखा बायको का पळतो. हा नेवर ती चिंता वाचली तिकडं ती प्रगती चालू आहे ना आमच्या काही ती. हा असू दे चहा आण मला. आणतो चहा आणू का कॉफी. कॉफी आण कॉफी. बर बर हा या काय बाई हवाळ्या खिशात नाही आनंद बाजीराव म्हणा खायला ना खरवड्या एवढे पोरं काढून राहिला बाई. आणि इड एवढं गडगंज प्रॉपर्टी स्टेट सगळं पडेल इड एक पोर सुद्धा नाही मला अजून. हा काय बाई डोक्याला ताण आहे. मालकीनबाई हा हा घ्या कॉफी. हा हा बस ना बाळा. हा तुला का नाही घेतली. मालकीनबाई नका आता मला आहे ना ती कॉफी नाही आवडत. हा मी चहा पितो ना हा हा नंतर करीत माझ्या टायमिंग. छान केली बरं का कॉफी. नाही चांगली आहे. तुम्हाला आवडती मालकीनबाई किती केलं तर तुमच्या मा हाताला हात लागल का. तुम्ही मोठाले लोक. हा हा अहो मला तुम्ही तुमच्या बेडवर बसून द्या त्या हीच लय मेहरबानी मालकीनबाई. हा बरं मी काय म्हणते बघा थोडेसे ना माझे हात पायले दुखू राहिले बाबा. थोडे हात पाय दाब ना. मालकीनबाई हा मी आजपर्यंत तुम्हाला सांगू का हा खूप 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 काही कामं केली. हा लय कामं केले हो. हा पण मी ना मालकीनबाईचे मालकाचे कधी हात पाय नाही दाबले भाऊ. हा का ह्या गोष्टी सांगोय ना का मला पळ. इकडे पाय हा नव्हतं हा तिकडे कोणाशी बोलून राहिला तू. नाही ते बोलता बोलता सांगत होतो तुम्हाला. मग तुला हात पाय दाबायचे नाहीये का. थांबा काय रे? 2 मिनिटं. हा. फोन येऊन राहिला फोन. अहो घरून फोन आहे माया. हा का कोणाचा तो थांबा बायकोचा. हा बायकोचाच आहे. बायकोचा म्हणलं लय खुदक्यानं हसतो बाई. थांबा ना काय म्हणते. बरोबर हा बोल ना चमेली. हा एका इतक्यात मालकीनबाईला कॉफी करून दिली आणि तेवढ्यात तो फोन आला. बरे का चमेली तू. काय मुलगा झाला. अरे वा 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 वा. हा ना बर हा येतो निश्चित जर झालं. अबा बाबू किती 50,000. बर हा देईल माई मालकीनबाई देईल. हा तू सांगायपेक्षा मला माहिती देईल. हा चमेले थांब जरा. ठीक आहे चालेल येतोय आज संध्याकाळी बसतो गाडी. हा चालेल ठेव हा
मालकीन बाई हा काय सांगायचं तुम्हाला हा अहो मला मुलगा झाला मा बायकोच आहे ना हा शिजर झालो हा का हो मग? ऐका ना हा तिनं मला तिकून असं सांगितलं हा 50,000 रुपये दवाखान्यात भरायचे हा का मालकीन बाई हा आता सगळं जाऊ द्या हा पण तुम्हाला आहे ना मला 50,000 रुपये द्यावा लागतील बघा हा का हो मग कसं दवाखान्याचं काम आहे हा बरोबर आहे. हा आता एवढे 5 पोरं झाले तुला हा आता हे शेवटच्या पोरं नाही अजून होऊन द्यायची ना हा होऊन देऊ पण मग शिजर आहे ना हा हा ते पाहतो तुमचा निर्णय तुम्ही घ्या हा पण मी काय म्हणत होते वाळ्या हं? आता तुला पैसे पाहिजे हा मग 50,000 मग वेळेला नाही मग काय तुझं पेमेंट तर देतेच मी महिन्याला हा ते येतं मग आता हे 50,000 तुला एवढे मी द्यायचे मग त्याच्या बदल्यात तुम्हाला काय देणार आहे तुम्हाला देणार काय मी पुढल्या महिन्यात तुमचं वळून देईन हा का हा 2-1 महिन्यात असं म्हणतो का हा मग काय माझं काय म्हणणं होतं वाळ्या हं? मी तुला सांगते ते करशील का मग हे बा मालकीन बाई हा तुम्ही जे सांगितलं ना हा ते मी करीन पण मग मला 50,000 रुपये द्या ना हा बघ ना हं? तुला काम सांगते ना मग काय आहे? मालकीन बाई सांगा ना इकडं काम कर ना हा मालकीन बाई हा छा 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 नाही जमायचं छे काम आपल्याला नाही पळ हा पळ. काय म्हणतो वाळ्या नाही नाही पळ तुम्ही जर काही काम सांगायला लागले तर मग तेच काम करायचे गेट आउट आउट लगेच निघायचं हो मालकीन बाई लगेच तो बाजा गुंडाळायचा आणि लगेच घरी जायचं हो तुम्ही जर काही काम सांगायला लागले तर मग मी त्याला हाच मानायचं का तू उठतो का आता निघ लवकर निघ मा डोळ्यासमोर पटकन निघ लवकर मग मला थोडेसे तर पैसे द्या काचे पैसे तुला अर्धा पगाराचे कशाचे पैसे उठ हो लवकर मालकीन बाई हा? जातो निघ हा चाललो परत नाही यायचा दुसरा नोकर पाहू राहिली मी नाही येणार निघ लवकर असे काही काम सांगितल्यावर कोणता नौकर तुमच्याकडे थांबल हे सांगा ऐ, ऐ. हा? ओय, आवाज वाढू नको एवढा आवाज वाढू राहिला का एवढा आवाज वाढू राहिला का तू काही स्वतःला काय समजू राहिला रे काय समजू मालकीन बाई काय समजू राहिला अंगावर हात टाकायचा प्रयत्न करायचा नाही हा वाड्या म्हणते याला वाड्या एका रट्ट्यात तुला पाणी पाहिजे तुला काय वाटलं बाई माणूस आहे मी काय करणार रे तुला दाखवू का काना खाली असा सटासट जाळ काढील ना तुझ्या भनाभन 2-4 लावून देईल हो मालकीन बाई तुम्ही आमच्या मालकीनी आहे हा म्हणून मी दम काढला हा नाही तर अशा फेकून दिल्या असत्या एवढा बोलत हो तू हा. तोंडावरची माशी उडत नव्हती तू एवढा बोलू राहिला का रे हाय अहो, निघ लवकर बाई काय हरामखोर आहे हा वाळ्या हा मी म्हणलं वाळ्याला गरीब आहे का काय गरीब घरातला आहे आणि पैशासाठी काम करतो आज तर केवढा पावरात बोलत होता मला म्हणतो मालकीने नाही तर असं फेकून दिलं असतं मला या शांताबाईला अरे तुझ्यासारख्या अशा 1000 नोकर ठेवील मी जाय मग तिकडे गेला म्हणा बायकोचं शिजर झालं मला एवढे पोरं होऊन जायचे तेवढे हा तुला खायला आहे का भिक्कार चोट कुणीकडचा नुसतं पोरं काढून ठेवू राहिला जाऊ काढू आपल्याला काही घेणं नाही त्याच्याशी तो त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे माझ्यावर फिरू राहिला शांतीवर हा अरे ही शांती काय चीज आहे तुला काय सांगू हा बावळट कुणीकडचा मूर्ख नाही तर दिलं माझं डोकं खराब करून उगाच दुसरा नोकर पाहते मी याच्यापेक्षा भारी डबल पगार देईल त्याला पण याला ठेवीत नाही आता हा अरे रे 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 वाड्या अरे तू चुकला रे बोलून चुकला हं? अरे त्या मालकिनीला काय फरा बोलून गेला तू हं? आणि त्या मालकिनीनं काढून दिलं अरे रे रे नको आता आहे ना एक काम करू
अरे बाबा आपली बायको दवाखान्यात आहे, 50,000 रुपये दवाखान्याचं बिल भरायचंय. अरे आई तुला वाल्या कुठं पैसे पाहशील, कोण देईल तुला, कोण देईल. जाऊ दे, आता लगेच मालकीनीनं आपल्याला हुसकून दिलंय. आता दुसरी कवा काम लगेच भेटायचंय वाल्या तुला. ए नको नको, आता आहे ना आपण मालकीन बाईक जाऊ, तिचे चरण धरू, तिचे पाय धरू. मालकीन बाई तुम्ही जे मला कानात काम सांगितलं ना त्याला मी कबूल आहे करणार, पण मला 50,000 रुपये देणार. पण कामावरून मला काढू नका, लय गरीब घरचा माणूस आहे ग मी मालकीन बाई असं सांगू. चाल जातोच, पायात पडतो. मालकीन बाई तर झोपल्या. जाऊ दे वाळ्या, आता मालकीन बाईला उठूनच पाहू. मालकीन बाई, ओ मालकीन बाई, बाई ओ मालकीन बाई, वाळ्या वाळ्या. वाळ्या हा तू कशाला आला इकडं? अहो कशाला आला तू? मालकीन बाई हा 2 मिनिटं माझं ऐकून घ्या. काय ऐकायचं तुझं? अहो अरे हराम खोरा, तू एवढा मला काही बडबड करून गेला आणि तुझं काय ऐकायचं रे आता? मालकीन बाई 2 मिनिटं ऐकून घ्या. हे बा मी तुम्ही जे काम सांगितलं ना हा हा ते करायला तयार आहे. हा का? हो हो मी जे काम सांगितलं ते करायला तयार आहे? करणार करणार. भया वाळ्या बस खाली बस. हा काय सांगू राहिला तू वाळ्या? करणार मालकीन बाई. बाई हा मी जे काही बोललो ना हा ते चुकलं माकून बर का. हा का? हो हो एवढ्या पाळीला समजून घ्या. असं म्हणतो का हा वाळ्या? हा तुला काय सांगते मी, ऐक. हा बोला ना. तू मी जे सांगितलं ते करायला तयार आहे ना? ते काम झालं. मग तुला माफ करून टाकलं मी. हो ना. तू जे मला बोलला ना मग हा तुला माफ करून टाकलं मी. जाऊ दे. मालकीन बाई हा तुमचं जे काम तुम्ही सांगितलं ना हा. ते लगेच करणार मी. हा का? हो लगेच. हा तू मग एवढा पावरात का म्हणून बोलत होता वाळ्या? काय झालं मालकीन बाई, हा तिकून घरची चिंता. हा आता एक खटी पैसे 50,000 भरायचे, हा तर मी गरीबाचा मुलगा, हा ते मला वाईट लागलं बा एवढे पैसे आणायचे कुठून भरायचे कुठून. हा मग म्हणलं जाऊ दे आपल्या मालकीन बाईच्याच पाया पडू. हा हा? ना? हो आता कसा सुट्टा सारखा सरळ झाला. अरे वाळ्या हं? तू 1.5 दमडीचा नोकर, भिकार चोट, तुझ्याकडे 1 रुपया नाही खिशात आणि तू मला पावर करू राहिला. एवढे पोरं काढून ठेवले, बायको दवाखान्यात पडेले, शिजर वळले, तरी तुला एवढी गुरमी. तू मला हात करून बोलतो. तुला लाज नाही वाटत का रे वाळ्या? लाज नाही वाटत का? जाऊ द्या मालकीन बाई, जाऊ दे, चुकलं तुला केलं माफ मी. जाऊ दे मग. चुकलं जाऊ द्या. पण तू आता तयार आहे ते करायला? आता मी ते कामही करायला तयार आहे. हा. आणि पण मला पुन्हा कामावरून काढू नका. अरे बाबा आता कसं काढणार तुला वाळ्या मी कामावरून? आता तू जे सांगितलं ते करणार आहे ना? आणि हो मग तुला कामावरून कसं काढणार वाळ्या मी? हा, तेच. पण काय रे वाळ्या, तू हल्ली लय गोंडस दिसायला लागला बाबा. हा मग आता तुमच्या तिथलं जेवण मानवलं मला. पहिला आला तेव्हा असं होता, हा आता कसं झालं असा तगर. मग तुमची एवढी तब्येत होत चालली माई. आपण छान दिसतो बर का. हो. असा गुटगुटीत गोंडस दिसायला लागला बाई. माय ना मनातच बसला तू. हा का? आपण जाऊ दे. आता तुला पैसे लागते का? हा मग मालकीन बाई हा त्या पैशासाठी तर एवढा आता हात चालू आहे. हा का? मग एक काम कर, तुला ना वाळ्या मी पैसे देते बर का. हा, हा, हा. पण आता नाही, मग सगळं काम झाले. नाही पहिलं काम करून घेऊ हा ना? आणि मग जायच्या टायमाला द्या. हा बर बर चालेल चालेल. मग करायची का सुरुवात? आता करायची का? म्हणजे आता काही दम काढायचंय का वाळ्या? काय बोलतो तू? मालकीन बाई मग मी काढू का काय? कपडे टोपी? अरे बाबा हे विचारायचं नसतं, लगेच काढायला सुरुवात करायची. लगेच काढले. हा अहो मालकीन बाई हा तुम्ही मला 50,000 रुपये देणारे, मी खुश होणारे. हा आणि मग मी हे केल्या ना तुम्ही खुश.
हा हा मग मी मस्त माझ्या बायको क जाईल, हा. दवाखान्याचं बिल भरील, हा. तिला व्यवस्थित घरी नेईल. हा हा मग ते सगळं तू तिकडे गेल्यावर कर हा. हा हा आता फक्त मी सांगितलं ते कर बर का. हो, जोरात काम करून जातो तुमचं बी. हा का मग बाबा किती दिवस झाले. आता तुला तर माहीतच आहे ना, मालक वर्ष येत नाही. त्याच्यामुळे माझी पण इच्छा होती ना. मालकीनबाई, मग इच्छा आहे तुम्हाला, हा तुमचं भावना मला मागाच कळाल्या होत्या हा का बर का. हा. मी तसा कळत मला, हा का पण मला भीती निर्माण झाली. हा भीती अशी वाटली हा. का ज्याची खायची पोळी हा. आणि त्याला घालायची गोळी, असं नको म्हणलं बा. हा का? म्हणून मी मालकीनबाई तुम्हाला नाही म्हणलो होतो. हा का हा. असं काही नाही. माई पोळी खातो ना, मला गोळी घातली तरी चालेल, पण ती गोळी नाही बरं का बंदुकीत. हा हा, जी आत्ता करायची ती गोळी. आता तुला कळालं. हो चालेल मालकीनबाई, एक काम करा, हा. आता आहे ना आपण दोघे ना बसल्या बसल्या थोडं गरम होऊ. हा का हम्म. बया वाळ्या, तुला जास्तचा अनुभव आहे बाबा. अनुभव मग आता एवढे पोरं तो सटासट काढले म्हणले तू म्हणजे त्याच्यात चॅम्पियन गडी आहे. चॅम्पियन. हा? आता कळल तुम्हाला हा का मालकीनबाई, हा तुम्हाला लगेच कळल. हा वाळ्या एकदा बिलागल्यावर हत्यार आहे ना, हा. लय दारदार आहे. हा का गबा 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 चालत. हा का मग बर बर, तुला सांगू का वाळ्या, मला पण आहे ना मालकाकडून सुख भेटत नाही ना. मग असा तुझ्यासारखाच माणूस मला पाहिजे होता. खूप दिवसापासून आहे ना तुझ्यावर डोळा होता माझा. अहो मग करायची मजा. हा हं? आला मला मूड आला मालकीनबाई. आला का तुम्हाला मला तर कधीचाच येईल बाबा. हा. पण तू रागाने गेला, मग ते घेतलं मी झोपून. अहो मालकीनबाई, हा किती भारी वाटतं ना. हा हम्म. बाबा वाळ्या, हं? तुला सांगू का, हा बोला ना. आता तर मी तुला इतकी जीव लावील. हम्म. हा तर काय करायचं त्याला, आता सांगू नाही शकत मी तुला किती जीव. मालकीनबाई, मी तुम्हाला लय जीव लावी आता. हा का हा, तुम्ही जे काम सांगितलं ना हा ते मी ऐकत. बर वाळ्या, आता मी चांगले तुये 12 वाजविते. काय हा काही नाही. अरे मी तुला असं म्हणत होते, तुला मी 50,000 रुपये देते. अहो, हा तुला वरून 10-12 हजार रुपये देते, हा का. असं म्हणत होते. हो चांगलं मालकीनबाई, खुश मी. खुश झाला का तू. हम्म. मला आता इतकं भारी वाटू राहिलं मालकीनबाई, तुला सांगते वाळ्या. असं वाटू राहिलं का मुंडख दाबावा का ते असं वाटू राहिलं तूच मालिश करावा का काय, असं वाटू राहिलं. अरे वाळे, मी काय म्हणते माहिती काय? नुसता उजेड पडून राहिला बाबा. थोडी लाईट बंद करतो का. लाईट बंद करू. लाईट बंद कर आणि ब्लँकेट घे ना, असं उघड्यावर चांगलं नाही वाटत का. चालेल करू. हा कर. मालकीनबाई, आता आहे ना लाईट बंद केली. हा आता मी कामला घेतो. हा घे. वाळ्या, हा? तुला बी लय मूड आलाय वाटतं. हो, मूड येणारच ना मालकीनबाई. हा मग आता मला किती दिवस ते भेटेल नाही. हा मग आता तुझी बायको तर बाळातीन झाली बाबा. हं, जाऊ द्या वाहू द्या. मालकीनबाई, हा करू का सुरुवात. हा कर. हं? हा मालकीनबाई, हा कसं वाटतं. आलंय छान. वाळ्या बाबा, थोडा हळूहळू कर ना, एवढं जोरात का करू राहिला. थांबा मालकीनबाई, आपलं हातेरच जल दे. हा. बाबा वाळ्या, नवऱ्याने एवढं प्रेम दिलं नाही, तुझ्याकडून लय प्रेम भेटलं, लय छान वाटू राहिलं. मालकीनबाई,
अहो मी लई जलद माणूस आहे हा एवढ्या कामाला. हा ना मग म्हणून तर 5 पोरं झाले तुला सटासट बाबा. हा? हा बस बस वाळ्या. बस का थकल्या का तुम्ही? आता लय तृप्त केलं बाबा तो. हा मग उठा ना मालकीन बाई. हा हा वाळ्या आता लाईट लाव बरं. हा लाईतो मला आहे ना घाम पुसू द्या. हा मालकीन बाई हा तुमचा घाम निघाला का? बाबा नुसता गळू राहिला टपा. हा ना हा मलाही गळाला. हा मग ते लाईट लाव ना तू आता. हा लावतो मालकीन बाई लगेच. मालकीन बाई हा. कसं काय वाऱ्या? बाबा वाळ्या म्हणजे नुसता वाळ्या साप आहे. नुसता फाना मारितो आता असा. फना नाही मग मग मला तशी गरज लागली. मालकीन बाई हा मा नागोबा पाहिला ना कसा तापड आहे नुसता फना उद्या टाकायचा. हा हा बरं आता मी काय म्हणते हा? तू काय कर तुझ्या बायको क जाय. हा हा हा? हा आणि तिचं 2-1 दिवस राह फक्त. हा. आणि पैसे वगैरे देऊन दवाखान्यातून घरी नेऊन टपक्याने आपल्याला इथं कामावर. हा. दुसरा गाडी ठेवील बर का. नाही मालकीन बाई हा. मी 2-3 दिवसात वापस येतो. हा हा? नाही तर बसशील बायकोला चिटकून. नाही हो आता नेमकी ती डिलेव्हरी झाली म्हणून जायची पाळी आली. हा नाही तर मी गेलो असतो तुम्हाला माहिती आहे ना. हा मग जाय मग तू आता. हा 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 मला पैसे द्या ना मालकीन बाई. तुला पैसे देऊ का? हा मग मला आहे हा ना मालकीन बाई हा पैसे द्या. हा. आणि पैशासाठी एवढं केलं मी. हा ना मग तुला आता पैसे माझ्याकडे नाहीये रे बाळा. मग आता मालकीन बाई तिथं काय दात पाडून देऊ त्या डॉक्टरला? असं कर ना हं? आता एवढ्या वेळेस तू कुठून तरी घे. पुढच्या टायमाला देईल मी तुला बरं कोळ्या. ओ मालकीन बाई हा काय चावला ते मी तुम्ही काय मालकीन बाई तुम्ही बोलू राहिले. मग मी काला एवढे गुडघे घसले हा का मग. म्हणजे मी पैसे देईल म्हणून केलं का तू हे हा सगळं? पण मी तुला आता पैसे नाही देऊ शकत. पैसे नाही देऊ शकत. उठ तू आता. आता तू ईस्ट माय वेस्ट यू कॅन गो. या इंग्रजी तुमच्या घरी राहू द्या. पैसे टाक मालकीन बाई. मालकीन बाई हा? मी एकासाठी केलं मग एवढं. कासाठी केलं? अहो तुम्हाला जे लागत होतं तेही दिलं मी. हा ना मग मग मी काय करू आता? तुम्ही काय करू आता? आता पैसे द्या. 50,000 रुपये द्या आणि मला जाऊ द्या. तुला ना वाळ्या हं? अरे भिकार चोटा तुला 1 रुपया सुद्धा भेटायचा नाही. एक दमडी सुद्धा मिळणार नाही तुला. तुला माय काय करायचं ते करून घे. निघ उठ लवकर. मालकीन बाई भिका चोट तुम्हीच आहे. मी तुमच्या तिथे कष्ट करीतो तवाच खातो. ऐ माझल मागाशी तुला म्हणलं प्रेम देत काय फाना सारखा करीत होता. असं झालं तसं झालं निघून गेला. तुला काय वाटलं मी का विसरले का? आणि परत आला गोंडा घोळीत माझ्याकडे नाक घशीत. तुला माहितीये मालकीनी शिवाय आपल्याला कोणी रुपया देऊ शकत नाही. या अशा भिकार चोटांना कोण दारात उभं करत रे? हो मालकीन बाई मी तुम्हाला माझं शरीर सुद्धा दिलं नसतं. हा पण माझ्या बायकोच्या दवाखान्याला पैसे भरायचे म्हणून मी तुम्हाला शरीर दिलं. असा माझा अपमान करू नका. मला पैसे द्या. ती बायको सोडून मी कोणालाही शरीर देत नाही. हा एवढा तू हे लागून गेला का? हा काय समजत रे स्वतःला? हा 1 रुपया कमवायची अक्कल नाही. नीड येऊन मला बोलू राहिला मागाशी फडाफडा. तुला कळत नाही का मालकी नाही आपण कसं बोला? मालकाने मालकाच्या पायरीने राहायचं आणि गड्याच्या पायरीने राहायचं. समजत नाही का? देऊ का उलट्या हाताची थोबाड्यात ठेवून? बावट नाही तर कुणीकडचा. निघ लवकर. अहो मालकीन बाई तुमच्यासाठी लय केलं. उपकार केले का माझ्यावर? हा का तो बापाची पेंड आहे का इथं? का झाडी अडकवायचे का तुला पैसे? हा अहो तुम्ही तुझा 2 महिन्याचा पगार राहिला तो बी देत नसते आता. हो आणि काही देत नसते. तू निघ आता पहिले. मालकीन बाई माझा हातावय सगळं द्या. आता वय तुला मग- माज किती माज. हा अहो. हातावरचा परपंच असल्याने माणूस असा गुडीत राहतो. तुला किती माज आहे रे? मालकीन बाई तुम्ही म्हणले मागून करा तर मागून केलं पुढून केलं.
आणि तुमचं सगळं एवढं करून तुमची मावच वस्तंगडी आहे. हा का तर तू तसा वागलाय माझ्याशी. तू आज काही बी केलं ना वाया तर तुला 1 रुपया सुद्धा देत नसते मी. याच्याच मुळे तुमच्या घरी कुणी थांबाना मालकीन बाई, कुणी थांबाना. मला बाकीचं माहित नाही. मला 50,000 रुपये द्या, माझी बायको मला दवाखान्यातून घरी नेऊ द्या, मग पाहू. नाटक करू नको इथं. रडून नाही जिरवायचं. इथून निघायचं पहिलं. आणि आता तुला कामावर नाही ठेवी. जाय निघ. मालकीन बाई असं काही करू नका हो. अहो माझे 2-4 पोरं येते, उन्हात पडतील उन्हात. हा ना? त्याचा त्या ते काय माझ्यासाठी काढून ठेवले का का? अहो तुमच्यासाठी नाही, ते माझ्यासाठी आहे. पण मग त्यांचा तळतळाट घेऊ नका हो मालकीन बाई, तळतळाट घेऊ तू नका. बाकीचं इथं भारूड लावू नको. मालकीन बाई. निघायचं वाया. मालकीन बाई, तुला तेवढे धक्के मारून काढील घराबाहेर. तुला काय वाटलं असेल? तेवढे 50,000 द्या. नाही उठ उठ लवकर. 50 काय तुला 50 रुपये सुद्धा भेटणार नाही. 1 रुपया नाही भेटायचा. अहो मालकीन बाई, माझ्या पोटा कपा. मालकीन बाई, मग तुम्ही आधीच बोलले असते तर मी असा वागलोच नसतो. काय वागला? याच्यातलं कोणाला काही सांगितलं ना बाबा, तुला एक सांगून ठेवते, माझ्या इतकी वाईट बाई नाही. मालकीन बाई, आता कोणाला सांगायचं आणि कोणाला नाही सांगायचं ना, मी स्वतः हा वाड्याच्या मालकाला सांगणार, कोणालाच नाही सांगणार, फक्त मालकाला. म्हणजे तू मालकाला सांगून देशील वाया? मला घराच्या बाहेर जाऊ द्या, का मालकाला फोन लावला. असं काय बोलून राहिला तू वाया? मालकाला नको सांगू बाबा, माझा परपंच उद्ध्वस्त होईल. अहो तुमचा आता परपंच उद्ध्वस्त करतो मालकाला सांगून. अहो माझ्या गरीबाचा ह्या वाड्याचा तळतळाट घेऊन राहिले तुम्ही, तळतळाट घेऊन राहिले. अरे भोक्षाल रे भोक्षाल, या हातानं केलं का याच हातानं बदबदा पडल रे पडल. मालकीन बाई पडल. वाया जास्त नाटक करू नको बर का. पहिला निघतो इथून. मी जातो, मला पैसे तुम्ही द्या, लगेच निघतो. नाही तर मग मालकाला फोन करतो, लगेच तुम्हाला सांगतो. करू का फोन? हाय फोन आहे. या बा थांबा, आता मी मालकाला फोन करतो. सोडा मालकीन बाई, माझा हात सोडा. ओ माझा हात सोडा. आता माझी तळपायाच्या आग मस्तकाला गेली. मी फोन केल्याशिवाय राहणार नाही. पैसे नाही भेटले तरी चालत, पण आता मी मालकाला सांगणारच. ऐक ना मालकीन बाई, ऐका, वळू नका फोन. मी मालकाला फोन करणार म्हणजे करणार. ही मालकीन बाई एवढी बेकार असेल हे माहित नव्हतं मला. अरे वाया ऐक ना, तुला पैसे देते ना. पैसे देते. द्या ना. हा देते बाबा. अरे काय माहितीये का वाळ्या, अरे वाळ्या ऐक ना, मालकाला सांगू नको बर का. मालकाला जर सांगितलं ना तर माझा आहे ना परपंच उद्ध्वस्त होईल बर का. ऐका मालकीन बाई, मी मालकाला येऊ का तू नाही होणार, पण एक मला पैसे द्या. मला गोडीत जाऊ द्या आणि पुन्हा येताना गोडीत येऊ द्या. हा असं म्हणतो का? पण यातलं कधी सांगू नको बरं का. तू इथं आला तरी मालक इथं आला तरी नाही, कधीच होणार नाही. तुला मी काही बोलले असेल सगळं विसरून जाय. सगळं आपण काय केलं ते बी विसरून जाय. सगळं झाकली मोठ 1.25 लाखाची पोटात ठेवी पोटात. हा बरं चालेल ठीक आहे, देते मी तुला पैसे. दे. हा पण नक्की नाही सांगणार ना? नाही सांगणार मालकीन बाई, माझा विश्वास आहे ना. हा वाळ्या 50,000 आहे बरं का. मालकीन बाई, हा तुमचं खूप उपकारी माव. हा हो येऊ आता मी. हा ये लवकर ये बरं का कामावर. हो हा मालकीन बाई, तुम्हाला मी पोचलो का फोन करतो हा. आणि 1-2 दिवसात सांगतो ना कावा येईल काय. हा बरोबर व्यवस्थित राहा. तेवढं लक्षात ठेवा. हो हाय हो. सांगू नको बरं का वाया. मालकीन बाई, तुझ्या माझं जीवन अवलंबून आहे आता. नाही तर मालक मला लगेच तुकडे तुकडे करील माझे. नाही सांगणार, तुमची शपथ. हा बरं येऊ. हा बाई गेला का हा वाळ्या.
बाई मला वाटलं दीड दमडीचा नोकर आहे, असा नमून खाईल का काय. मी म्हणले त्याला चांगलं फसविते, प्रेम घेते त्याच्याकडून, त्याला 1 रुपया देत नाही. बाबा 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 बाबा, मी याला धडा शिकवायला गेले, यांनीच मला धडा शिकवला. लगेच म्हणू राहिला मी मालकाला सांगून देईल. नको ग बाई, म्हणजे मालकाला जर सांगितलं तर मालक मात संसाराचा अख्खं वाटून होऊन जाईल. एवढं मोठं घरदार, गाडी, बंगला, मालक मला एवढले पैसे देतो, गथुडं बांधून जायतो आई बापांकडं. महापरपंच उद्ध्वस्त झाला असता बाई. बरं झालं त्या वाळ्याच्या पाया पडले, म्हणले सांगू नको बाबा. मालकाला काहीच धरतोय, 50,000 रुपये घेऊन जाय वाटलं तर. मग खुश झाला, लगेच पैसे घेतले. पण बरं होईल बाई, इडून पुढं बी कधी काही बोलला नाही तर मला काही खरं नाही. पण तो म्हणलाय मला, मालकीन बाई तुमची शपथ मी कधीच सांगणार नाही. त्याच्यामुळे मला आहे ना थोडा जीवात जीव आला बाई. बरं वाटलं. कराय गेले एक झालं एक. म्हणजे मी शेअर तर हा वाळ्या 1.25 शेअर निघला. त्यांनी तर माझा डाव माझ्या उलटावला. बायको मला तर कोरडच पडली, थोडं पाणी तरी पिते.